13 ऑगस्ट 2006 ला सोमवार होता. 13 ऑगस्ट 2006 ला सोमवार होता. तर 12 नोव्हेंबर 2013 ला 12 नोव्हेंबर 2013 ला कोणता वार असेल? कोणता वार असेल? कोणता वार असेल? चला अजिबात एकमेकांचं बघायचं नाही. ट्राय करा की तुम्हाला शिकवलंय त्याच्यावरनं सोडवा की. बघा आता लीप वर्ष सामान्य वर्ष कुठला काढायचा असतोय ते बघा. तुम्हाला काय कळतंय बघा. कारण अगोदर आपले अगोदरचे 2 लेक्चर त्याच्यावरच झालेत. अगदी 2-2, 1.5 तासांचे. बोला झालंय का? आलं बर ठीक आहे. अजून कोणाच काय दिदे तुझं? आवरा 7 वारापैकी कुठला तरी एक येणारच आहे ना. पण मला स्पष्टीकरण पण पाहिजे. डिरेक्टली आन्सर एकमेकांचं कॉपी करून नको आहे. तसंच का आलं ते बघायचं. चला बोला पटपट. तुमचं गुरुवार आलं. बर अजून कोणाच काय झालं का सोडवून? वेदिका झालं का तुझं? कार्तिक किती आलंय तुझं? तिघांचं बुधवार आले. अजून कोणाच काही? कार्तिक काय झालंय? बरोबरची सोडवायला लागलेत का नाही? इकडं तुमचं दिव्या खोडत बसल्यापेक्षा पटकन उत्तर काय येतं ते सांगायचं. खरं का? बुधवारच नक्की आहे. बर 4 जणांचं बुधवार आले. अजून कोणाच काय? आता बाकीच्याने विचार करायचा आपल्याला का सुटत नाही. सगळ्यांच्या लक्षात येते आपल्याला काय येत नाही गणित. काय झालं दिव्या? का सोडवलेलं नाही? तुमचं सोडवलं. बुधवार आले. बर 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 मग आता राहिलं कोण फक्त? बरोबर आहे. होय तसंच करायचंय की. बरोबर आहे. बोला मला सांगा पहिलं कितीचा काढायचा आहे? 13 ऑगस्ट 2016 ला. सॉरी 13 ऑगस्ट 2006 ला कोणता वार आहे? सोमवार आहे. हा सोमवार आहे. मग पटकन कुठला काढून घ्यायचा? ह्याचा 2007 चा कुठला येणार? हा मंगळवार. 1 न पुढे सरकणार कारण लीप वर्ष नाही काहीच नाहीये त्याच्यामुळे मंगळवार याला. हा बोला पुढं. 2008 ला गुरुवार. हा 2008 ला गुरुवार काय येणार? कारण 8 फेब्रुवारी महिना ओलांडून गेला. हा 2008 चा फेब्रुवारी महिन्यानंतर ऑगस्ट महिना येतो 2008 मधला. त्याच्यामुळे मंगळवार नंतर काय येणार इथं? गुरुवार. हा गुरुवार. परत 2009 ला शुक्रवार. 2010 ला शनिवार. हा शनिवार. परत पुन्हा कितीचा काढायचा आपल्याला? 13चा काढायचा. 2011 ला रविवार. 2012 ला मंगळवार. हा कारण 2012 मध्ये जेव्हा आपण पदार्पण करतो 2000 कितीचा काढायचा? 13चा. मग 2013 ला कोणता वार येणार? बुधवार. हा मग कधीचा? 13 ऑगस्ट 2013 चा बुधवार आहे. आपल्याला विचारलंय कुठला काढायला? 12 नोव्हेंबर 2013 ला. म्हणजे आता आपण ऑगस्ट मधले किती दिवस शिल्लक राहिले सांगा? 18. हा ऑगस्टचे 18. परत ऑगस्ट सप्टेंबरचे 30. ऑक्टोबर 31. आणि 12. नोव्हेंबरचे 12. किती आली बेरीज सगळ्यांची? 91. आली गाठन 1 9 किती ते 91 91 भागिले 7 म्हणजे डायरेक्ट 13 7 91 करू. आलेले किती झाले हे? बुधवार. म्हणजे कुठला झालं की बाकी शून्य राहिले म्हणजे तोच वार म्हणायचं. पुढे काय भाग करायचा काय आपल्याशी संबंधच नाही. बाकी राहिले तेच. मग काय प्रॉब्लेम होता सांगा बरं? बुधवार अधिक 0 तोच वार येणार ना. कशाला लिहित तरी बसायला लागतंय तुम्हाला. चला बाकीच्याने का आलेलं नाही? सगळ्यांना सुटले. फक्त 2च राहिले तेवढे. हा आलं होतं का तुझं? झालं सुटतेत रे. कसली पण एक्झाम्पल असू दे सुटायलाच पाहिजे. आता 10वीच्या एमपीएससी जरी दिली ना एक्झाम्पल हा याच्यावर सुटते ती. चला पुढचं घ्या. 30 सप्टेंबर
सप्टेंबर 2014 रोजी मंगळवार होता. 30 सप्टेंबर 2014 रोजी मंगळवार होता. हा, 30 सप्टेंबर 2014 रोजी मंगळवार होता. तर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यातल्या शुक्रवारी शुक्रवारी कोणत्या तारखा असतील? तर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यातल्या शुक्रवारी कोणत्या तारखा असतील? चला काढा. काढणार का? होय. खोडणाऱ्याने खोड रबर ह्याच्यात ठेवा बॅगेत सांगते. अजिबात इथं खोडत बसायचं नाही. उत्तर काय आलंय ते पटपट सांगायचंय. तर खोडत बसायला वेळ नाही देत मी. अगोदरचं झालंय का सगळ्यांचं? अगोदरचं झालंय ना बोर्डवरचं? ज्यांचं झालेलं नव्हतं, एक दोघांचं आलेलं नव्हतं, त्यांनी नोट डाऊन करा. बाकी ज्यांचं झालंय त्यांनी पुढचं घ्या. आन्सर फोड नका. एकानं वार सांगितला की बाकीचं आपण तसंच कॉपी करतोय. कुणा झाले? शौर्य 2. इकडं कोण आहे? समर्थ, सार्थक, श्रुती आहे. बोला, अजून कोणा झालंय? तिच्या तारखाच काढायचा होता ना? हो, तारखाच काढायचे. होय, त्या महिन्यातल्या शुक्रवारच्या तारखा काढायला सांगितलेत ना. हा, स्पष्ट विचारलं की डिसेंबर महिन्यातल्या शुक्रवारी कोणत्या तारखा असतील. झालं का? बघू कुणा झालेलं नाही. इकडं वेदिका झालं का तुझं? का ग दीदी, काय परत प्रॉब्लेम? काय झालं सांग बरं. का सुटलेलं नाही? ना सगळ्यांना सुटायला लागले तिथं. मॅडम छान, व्हेरी गुड. अरे वा, करेक्ट झाली. काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट आलेला आहे. येणार की बाळा, पुढचं कर ना. खरं पुढचं काय केलेलं नाही? अजून कुणाच नाही आलेलं. हा बाळा, काय झालं सांग. का जमलेलं नाही? काय होता प्रॉब्लेम? जमायला पाहिजे बाळा. आता बाकीच्यांना जमतोय, तुम्हाला यायलाच हवं. आता असं काही मला विशेष प्रॉब्लेम वाटत नाही की न सुटण्यासारखं. चला सांगा. काय दिले कणी? 30 सप्टेंबर म्हणजे शेवटचा दिवस आहे. हा, हो ना. मग ऑक्टोबरचा पहिला दिवस. हा, म्हणजे ऑक्टोबरचा 31, नोव्हेंबरचा 30, डिसेंबरचा 1. हा, होय, बरोबर आहे की. असं 65 एक तारखेला बरोबर, हा, तारखेला सात भागीदार 6 आलं. हा, बरोबर आहे की. होय. मग 6 आलं, मंगळवार मध्ये 6 मिळवलं. हा, मग आलं म्हणजे सोमवार. सोमवार. हा, सोमवारला 1 तारीखला सोमवार, हा. 2 तारीखला मंगळवार, हा. 3 तारखेला बुधवार, 5 4 तारखेला गुरुवार आणि 5 तारखेला शुक्रवार. 5 अधिक 7 12, 12 अधिक 7 19, 19 अधिक 7 26. होय, मग तसं सोडवायचं असतंय. होय, तसं सोडवायचं असतंय. सप्टेंबर पण सप्टेंबर मध्ये 30 हा. दिवस असतात. 30 म्हणजे झाला ऑक्टोबर 30. महिना लागलाच. होय की. 30 सप्टेंबर 2014 मंगळवार होता. परत आणि आपल्याला विचारले कोणता सांगा. डिसेंबर महिन्यातल्या शुक्रवारी कोणत्या तारखा असतील? डिसेंबर महिन्याच्या शुक्रवारला. मग सप्टेंबर इथं संपला की सप्टेंबर. मग डायरेक्ट सप्टेंबर नंतर कोणता येणार? ऑक्टोबर. ऑक्टोबरचे किती पकडायचे? ऑक्टोबरच्या 30. हा, एक काम करायचं. 1 ऑक्टोबरला कोणता वार असणार? बुधवार. असं केलंय का डायरेक्ट पकडले तुम्ही? मग डायरेक्ट 31 चालू शकते, काय प्रॉब्लेम नाही. तर 31 तर 31 घेऊया. चला, ऑक्टोबरला 31, हा, नोव्हेंबरला 30, नोव्हेंबरला 30 आणि डिसेंबरचे फक्त एकच पकडायचं. किती झाले? 65 ला कितीनं भागणार सांगा? 7 न. म्हणजे 57. हा, 57 56 राहिले किती? 6.
म्हणजेच मंगळवार मध्ये किती मिळवायचा? 6. मंगळवार अधिक 6 तो किती तारखेचा वार येणार सांगा? 1 तारखेचा. कुठल्या 1 तारखेचा? सोमवार. 1 डिसेंबर. 1 डिसेंबरचा तो वार मिळणार. मग 1 डिसेंबरला जर सोमवार आला, 1 डिसेंबरला सोमवार आहे, म्हणजे याचा अर्थ ते बोटावर केलं तर चालेल. 2 ला कोणता असणार आहे? मंगळवार. 3 ला बुधवार. परत 4 ला गुरुवार, परत 5 ला शुक्रवार. बरोबर आहे का? मग त्यांनी काय विचारलंय? डिसेंबर महिन्याच्या शुक्रवारी कोणत्या तारखा असतील? 5, 7, 12, 12 आणि 7, 19, 26. करेक्ट आन्सर आहे. झालं हे 5, 7, 19, 26. येस टीचर झालं. काय झालं बाळा? काय समजलेलं नाही? काय लक्षात आलेलं नाही? सांग मला. मला वाटलं की कुठल्या महिन्यात? ही तर महिने मोजली की हे. आता तर लक्षात आलंय का? अजून कोणाच नव्हतं. कार्तिक कुठे का आज? मग का बरं लक्षात आलेलं नव्हतं? बाकी सगळे सोडवायला लागलेत का नाही? आपल्या का बरं येत वार नाही? सांगितलंय कोणत्या तर दिवशी बरोबर लिहिलंय काय? 5, 12, 19, 20. त्यांची आता बेरीज करायला लागली. 5, 12, 19. कोण गेलं 5, 12? टीचर 5, 12. बेरीज माहिती टीचर 5 नंतर 7 लिहिले तिथे 12 आहे. 5 आणि 7 12 रे. 5 आणि 7 12 लिहिस तुम्ही म्हणाले आणि लिहून टाकले 7 तिथं. 5, 12, 19, 26. चला घ्या नोटान करून व्यवस्थित. ज्यांचं आलेलं नाही त्यांचं आलं होतं मग असे. मग दाखवलं नाही. मला टीचर दोन्ही दिले फक्त. सांगते ना एमपीएससी गणित दिली ना तरी आता दिनदर्शिकावरची सुट्टी एवढे सराव झाले. आता सुटलीच की तुम्हाला. आता ही तर किती वेळ आहे तरी सोडली. कन्सेप्ट त्याच असते रे. तुम्ही डोकं चालून केलं म्हणजे 100% सुटणारच. झालं सांगा. पुढचं आहे ना. 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार होता. 20 व्हायचं आहे अजून. थांब एक. 20 फेब्रुवारी 2007. झाले 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार होता. 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार होता. तर 16 मार्च 2009 ला 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार होता. तर 16 मार्च 2009 ला कोणता वार असेल? तर 16 मार्च 2009 ला कोणता वार असेल? चला करा ट्राय. जे तर नाही जमत तिथं आहेच मी देते सोडवून. झालं? बस सांगू नका, सोडवू देत. काय प्रश्न दिला होता म्हणाला? 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार होता. तर 7 मार्च 2009 ला कोणता वार? सुटले सगळ्यांना? झालं आता. सुटलं मॅडम. बघायचं नाही अजिबात एकमेकांचं. प्रयत्न करू दे. पण बघायचं नाही शेजारी अजिबात.
बोला. काय केलंस बुधवारी? मॅडम सोमवार. सोमवारवाली करेक्ट आहे. टीचर तुम्हाला मी सांगते हा. कसं केलं ते पण मी. आलं का सोमवार सांग हो आलं. ओके टीचर. बघा, फेब्रुवारी 2007 ला मंगळवार आहे हा. हा. 2008 ला बुधवार आला आणि डायरेक्ट शुक्रवार. 2009 ला शुक्रवार येणार. हो. 2008 मॅडम फेब्रुवारी पहिला वार सांगा मला. प्रश्न सांगा नीट. काय होता प्रश्न? 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार होता. 20 फेब्रुवारी ऐका, 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार होता. काढायचा आहे कोणता? 16 मार्च 2009 ला कोणता वार 16 असेल? मार्च 2009 चा कोणता वार असेल? हा, कोणता वार? आता साधा हिशोब आहे. जर 20 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार आहे, म्हणजे 8 ला बुधवार. हा, 8 ला बुधवार. का बरं येणार 8 ला? कारण की फेब्रुवारी महिना ओलांडून जातो. हा, हे लक्षात आलं पाहिजे. फेब्रुवारी मध्ये जरी 2008 हे वर्ष लीप असलं तरी पण फेब्रुवारी महिना ओलांडलेला नाही. त्याच्यामुळे वार कोणता येणार? 20 फेब्रुवारी 2008 ला बुधवार. मंगळवार बुधवार येणार. कार्तिकनं गुरुवार घेतलेला आहे. म्हणजे मी एवढंच जीव तोडून सांगते की फेब्रुवारी महिना ओलांडला नसेल तर ते लीप वर्ष असून सुद्धा नाही घ्यायचं. हे सांगितलं होतं तरी पण चुकीचं टीचर, लिहिलं. आता शुक्रवार कसं ते सांगू का? 20 आता फेब्रुवारी 8 आहे. आता 16 मार्च की फेब्रुवारी उलटून गेलाय. आधी उलटून गेलाय म्हणजे 16 मार्च आला. हा. शुक्रवार. शुक्रवार कोणता वार आला. येणार? डायरेक्ट गुरुवार. गुरुवार शुक्रवार मॅडम येणार. माझं ते एक नाही चुकलेलं. कारण ह्याच्यामध्ये काय झालं 2008 नंतरचा परत 29 फेब्रुवारी येणार नाही, 29 फेब्रुवारी होणार त्यावेळेस. म्हणजे त्याचा अर्थ पुढच्या वर्षी येताना कोणता असणार? हे ज्याच्या लक्षात आलं त्याला गणित. टीचर हे शुक्रवार, हा. माहिती आहे बरोबर. सॉरी 20 मार्च आला ना. हा सॉरी 20 फेब्रुवारी. आता कुठला काढायचं आपल्याला वार? मार्च. कोणता? 16 मार्चला. 20 फेब्रुवारी इथं कम्प्लीट झाला. फेब्रुवारीचे किती दिवस राहिले? 8 आणि त्याचे 16. 28 का 29? 28. त्याच्यामुळे चुकलेलं 28. हा, किती घेणार इथं? 8. 8 घेणार. आणि मार्च मध्ये किती घ्यायचे? 16. 16. 8 आणि 16 24. हा. 24 भागिले 7 करायचं. 7 त्रिक 21. 4 उरले. तीन उरले. म्हणजे अधिक 3 कितीमध्ये? करायचे. अधिक 3. शुक्रवार अधिक 3 करायचे. शुक्रवार अधिक 3 करायचं. म्हणजे किती आलं? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. चला, कुठं चुकलं होतं ज्यांचं त्यांनी आता करेक्शन करा. टीचर आमचं कुठेच चुकलं नव्हतं कधी. आलं होतं? मॅडम आज ती वर्ष बरोबर होते. मग काय चुकलं होतं? ती 8 फेब्रुवारी 8 झाली 10 झाली. नाही, पण बाळा कसा आहे माहितीये का? हा आपला बेसावधपणा परीक्षेला महागात पडणार. तिथं आपलं कोण ऐकून घेणार नाही ना. असं माझं असं झालं होतं. बरोबर आहे का? मग आपल्याला असं वाटतं सगळ्यांनी सोबतच केलं, सोबतच हे केलं तरी त्यांना आलं, मलाच का नाही आलं. मग आपण उगाच मग एकमेकांना दोष देत बसणार. त्याचा काय उपयोग आहे का सांगा? काहीच नाही. कोण सुद्धा तुम्हाला रिझल्ट लागल्यावर परत विचारणार नाही काय केलं होतं तसं काय नाही. ते कोण सांगते सांगा? तेव्हा 2 मार्क गेले. चला, सोडवा. तुझं झालं. तुम्ही मला करेक्शन करा. पण टीचर करेक्शन करायला कसं करू? अरे बाळा, ज्यांचं चुकलंय त्यांनी करेक्शन करा. सोडवून तर देतेच ना मी, नाही जमलं तर. पण काय चूक झाल्या ही प्रत्येक वेळेस सुधारली पाहिजे. नाही तर किती पण घ्या, आम्ही तिथंच आहे म्हणलं तर काय त्याचा उपयोग नाही. बघा मग. चला घ्या पुढचं. मोहितचा जन्म 17 मे 2003 साली झाला. मोहितचा जन्म 17 मे 2003 साली झाला. 17 मे 2003 साली झाला. मोहितचा जन्म 17 मे 2003 साली झाला. त्या दिवशी शनिवार होता. त्या दिवशी शनिवार होता. तर त्याचा 7वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? हा, तर त्या दिवशी शनिवार होता ना. हो, तर त्याचा 7वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? हा, 7वा वाढदिवस कुठल्या वारी येणार काढायचा आहे. चला करा. बघायच नाही.
चला पुढं तोंड कर, स्वरा पुढं तोंड कर. हा जरा सुद्धा हे करायचं ना, आपापल्या नोटबुक हे करा. जरा तुम्हाला हिंट मिळाली ना लगेच तुम्ही एकमेकांचं कॉपी करताय. आपल्या वह्या दुमडून घ्या बरं, अजिबात शेजाऱ्याला दाखवायचं नाही. जिथं चुकतंय तिथं मी आहेच की, पण ट्राय करायला सांगितले. 2 लेक्चर ह्याच्यावर अखंड झाले तर आज न सुटायला काही प्रॉब्लेम नाही.